लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे। प्रभू आपणातील प्रत्येकांना त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला तर माझी विनंती आहे की कृपया तुम्ही हा संदेश लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन येणारे संदेश आपणाला काय मिळण्यासाठी कृपया आपण बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो अद्भुत मंत्री म्हणजे वंडरफुल काउन्सिलर। या पृथ्वीवर विविध जीवनातील क्षेत्रात आम्हाला सल्लागारांची गरज जाणवते व ते सल्लागार आपापल्या क्षेत्रांतील तज्ञ व्यक्ती असतात। त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते कारण ते समस्येत असलेल्यांना मदत करीतात, त्यांना मार्ग दाखवितात कारण त्या क्षेत्रांतील ज्ञान त्या व्यक्तींनी प्राप्त केलेले असते। अर्थात या पृथ्वीवर विविध क्षेत्रांमध्ये सल्लागारांच्या मसलतीची आवश्यकता आहे। उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात, त्यांच्या सार्वंगिक व्यक्तिगत विकासात, अनेक तरुण तरुणी विवाहपूर्व नातेसंबंधात किंवा विवाहोत्तर क्षेत्रात किंवा ताणतणावाच्या क्षेत्रात, नैराश्याच्या क्षेत्रात, गैरवर्तनाच्या क्षेत्रात, पालकत्वाच्या क्षेत्रात, आरोग्यविषयी क्षेत्रात, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात, आर्थिक गोष्टीत म्हणजे गुंतवणुकीच्या क्षेत्रात, बेरोजगार, व्यसनाधीनता किंवा खेळाच्या क्षेत्रात, अशा प्रकारे विविध आणि अनेक क्षेत्र या जगात आम्हाला आढळतात जेथे सल्लागारांची फार गरज आहे असे आम्हाला आढळते। पृथ्वीवरील सल्लागार हे कायम प्रश्न विचारत असतात कारण त्याला आमची गरज माहीत पडावी व जशी गरज आम्हाला आहे त्याप्रमाणे तो सल्ला देत असतो। या जगांतील जे नामवंत सल्लागार आहेत त्यांची एक मर्यादा आहे कारण ते काम तेवढ्यावरच करू शकतात जेवढे ते पाहतात व समजतात। मनुष्यानं कैक वेळेला आठवडे, महिने आणि वर्षेही जातात समस्यांचे मूळ शोधण्यासाठी। त्यांना खूप संशोधन करावे लागते। देव तसा नाहीये प्रियजन हो, तो विश्व निर्माण करता असल्यामुळे व आमच्याविषयी संकल्प आखणारा तोच असल्या कारणाने तो म्हणतो माझा संकल्प खरा ठरेल आणि मी आपला सर्व मनोदय पूर्ण करीन। मग प्रश्न पडतो काय बाकी राहिले? जो आमच्या जीवनाविषयी संकल्प आखतो तोच आम्हाला सुयोग्य मसलत देऊ शकतो। आज हे जग भयानक आणि विचित्र मार्गाने चाललेले आम्हाला आढळत आहे। समस्यांचा भडीमार होत आहे आणि लोक समस्यांखाली दबले जात आहेत आणि कोणीच कोणाला मदत करू शकत नाहीये। पैशाचा केवळ व्यापार चालू आहे। प्रियजन हो, ही खरी अवस्था आहे। मनुष्यांचे सहाय्य व्यर्थ आहे हे बायबल म्हणते। सर्वत्र आम्हाला निराशा दिसत आहे। कितीही मोठे तज्ञ घ्या, त्या तज्ञांकडे उत्तरे नाहीत, उपाय नाहीत, त्यांना वेळही नाही, परंतु एकाकडेच उत्तरे आहेत, उपाय आहे आणि तो आहे जिवंत देव जो विश्वाचा निर्माण करता। तो आमचा अद्भुत मंत्री बनून या जगात मानव बनून आला। तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। अर्थात हे वचन आम्हाला यशायाचा 9 अध्याय 6व्या वचनात यशायाद्वारे दिलेली भविष्यवाणी म्हणून आढळत आहे। ही भविष्यवाणी ख्रिस्त येशू विषयी होती। यशायाचं पुस्तक 9 अध्याय 6वं वचन, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील। त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार। तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील। सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल। आमेन। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांद्वारे आशीर्वादित करो। आमेन। प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत ही भविष्यवाणी ही येशू ख्रिस्ताचं पहिलं येणं, दुसरं येणं आणि तिसरं येणं या तिन्ही येण्याच्या संदर्भात 2 वचने आहेत जी आम्ही वाचलेली आहेत।
आज आपण या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. अद्भुत मंत्री म्हणजे वंडरफुल काउन्सलर. सल्लागार किंवा काउन्सलर म्हणजे जे मार्गदर्शन करतात, जे योग्य सल्ले देतात. परंतु आम्ही या ठिकाणी पाहत आहोत, हा जो सल्लागार आहे हा दैवी सल्लागार आहे. प्रियजनो, यशाया संदेशाच्या द्वारे ही महान भविष्यवाणी मसीहा म्हणजे ख्रिस्त याच्याविषयी देवाकडून देण्यात आली. यशाया ही भविष्यवाणी ख्रिस्ताच्या जन्माच्या 800 वर्षापूर्वी करीत होता. यशायाने भविष्यवाणी जेव्हा केली तेव्हा अश्शूरी राष्ट्रांची चाल इस्रायलवर चालू होती व लोकांना पाडाव करून नेले होते. तेव्हा लोकांना यशायाची भविष्यवाणी त्यांच्या व्याकुळतेत महान आशा देत होती, कारण त्यांची जी पापी अवस्था होती आणि देवाचा न्याय त्यांच्यावर गुदरला होता. अशा वेळेला देवाने महान अभिवचन त्यांना दिले की जे मूल जन्मेल ते दाविदाशी देवाने केलेला करार पूर्ण करण्यास त्याचा जन्म होईल व त्याला ही शीर्षक देण्यात येतील. कोणती? 4 शीर्षके प्रभू येशूला देण्यात आली. अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती. त्यापैकी मी आज फक्त अद्भुत मंत्री या विषयावरच आपणा सर्वांबरोबर बोलू इच्छितो. वचन म्हणते, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. अर्थात देव मानव बनला. बाळ हे मानवतेबद्दल दर्शविते. देव मानव पुत्र बनला. पुढे वचन म्हणते, आम्हासाठी पुत्र दिला गेला. अर्थात हे ख्रिस्ताच्या देवत्वाविषयी बोलले जात आहे. अर्थात देवाचा पुत्र जो स्वर्गांतून आमच्यासाठी आला त्याच्याविषयी ही भविष्यवाणी होती. पवित्र आत्मा ज्या वेळेला यार्देनेमध्ये येशू ख्रिस्तावर उतरला तेव्हा ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसली. म्हणून या ठिकाणी यशाचं पुस्तक 11 अध्याय 2 वचन म्हणते, परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. या पवित्र आत्म्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी दर्शविलेल्या आहेत. सुज्ञानाच्या गोष्टी, समंजसपणाच्या गोष्टी, सुसंकल्पाच्या गोष्टी आणि सामर्थ्याच्या गोष्टी, परमेश्वराच्या भयाच्या ज्ञानाच्या गोष्टी. या आत्म्याद्वारेच, या आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याने सल्ला दिलेला आहे. आमचा व्यक्तिगत मंत्री तो बनतो, सल्लागार तो बनतो. अर्थात यशाया या ठिकाणी म्हणत आहे की तो मसीहा जो येईल म्हणजे देव जो मानव बनेल तो अद्भुत सल्लागार, मसलत देणारा असेल. अर्थात सल्लागार तोच असतो जो काही जाणतो, ज्याच्याकडे ज्ञान आहे व भविष्यासाठी त्याच्याकडे सल्ले आहेत. तो दैवी सल्लागार आहे ज्याने अनेक लोकांचं जीवन बदललेलं आहे. हा बाळ म्हणून जन्माला होता, पण आम्हाला पुत्र दिला गेला. कोणी दिला? स्वर्गांतून तो आला होता. बाप्तिस्माच्या वेळेला स्वर्गातनं वाणी झाली की माझा परमप्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. आज संपूर्ण जगाने याचेच ऐकले पाहिजे, कारण हा प्रभू येशू अद्भुत मंत्री आहे. आम्ही कोणत्या मार्गावर चालायला हवे हे येशूला माहित आहे, कारण त्यानेच आम्हाला अस्तित्वात आणले. त्याला माहित आहे आम्ही काय विचार करतोय व आम्ही काय कृती करण्यापूर्वी आम्ही काय करणार हेही तो जाणतोय. देवाने आम्हासाठी एक दैवी आणि अद्भुत मंत्री दिलेला आहे. त्याचे नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही त्याच्याकडे येण्यापूर्वी, आम्ही त्याला आमच्या समस्या सांगण्यापूर्वी आमची गरज त्याला माहित आहे. प्रियजन हो, यावर विचार करा की त्याला आमच्याविषयी सर्व माहिती आहे. कारण स्तोत्र 139 1 आणि 2 वचन म्हणते, हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. किती अद्भुत आहे पहा. अर्थात हा आमचा जो अद्भुत मंत्री आहे, वंडरफुल काउन्सलर आहे, हा पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव आहे. त्याचा सल्ला ऐकणे हे आमच्यासाठी फार मौल्यवान आहे. असा मौल्यवान सल्लागार आम्हाला मिळणे हे आमचे सौभाग्य आहे. आमच्या जीवनातील भूतकाळाचा प्रत्येक क्षण त्याला माहित आहे. त्याला आमच्या गुप्त पापांविषयी माहिती आहे. आमच्या लपलेल्या भूतकाळातील जखमेविषयी त्याला माहिती आहे. त्याला आमच्या वर्तमान काळातील गोष्टीविषयी माहित आहे. आम्ही म्हणतो तू विचारही करू शकत नाही की मी या घडीला कशा स्थितीतून जात आहे, परंतु हे शब्द आम्ही प्रभू येशूला सांगू शकत नाहीत. प्रभू येशूला तुमच्या वर्तमानातील दडपण, दबाव
तुमच्या पुढील मोह, परीक्षा या सर्वांची पूर्ण माहिती आहे. या पृथ्वीवरील एक व्यक्तीही तुमच्या परिस्थितीविषयी जाणत नाही, ती तो सर्व जाणतोय. त्याच्याकडे आमच्याविषयी सर्व अद्भुत ज्ञान आहे. त्याला आमचा भविष्य काळ माहित आहे. या पृथ्वीवरील कोणाही सल्लागार मसलत देणाऱ्याला बढाई मारण्यास कारणही नाही की तो ज्यांना मसलत देणार आहे त्यांच्या भवितव्याविषयी त्याला काहीतरी माहीत असावे. परंतु प्रभू येशू आमच्या पुढे असणारे भवितव्याविषयी, आमचे काय होणार पुढे हे सगळं जाणून आहे. त्याला भविष्यात पाहण्याची कुवत आहे, म्हणून तो अचूक मार्गदर्शन करू शकतो. आमच्या वाटेवरील पसरलेले सुरुंग आणि सर्व पाश, साफळे याची त्याला माहिती आहे. संपूर्ण चित्र त्याच्या पुढे उघड आहे. पृथ्वीवरील सल्लागार आशा करीतो की तो आम्हाला मदत करू शकतो, परंतु अद्भुत मंत्री, आमचा दैवी सल्लागार जाणतो की तो मदत करील, कारण त्याच्याकडे उपाय आहे प्रत्येक समस्येचं. योहान कृष्णवर्तमान 6:68 आणि 69 वचन मी वाचत आहे. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. ही किती महान गोष्ट आहे. या दुष्ट जगात आम्हाला कोण योग्य उत्तर देईल? कोण तुम्हाला आपल्या स्वतःच्या हृदयाच्या वाईट अवस्थेबद्दल सांगेल? तुमच्या अपराधीपणाच्या पिढेवर मात करण्यास कोण तुम्हाला मदत करू शकेल? तुम्हाला खरे प्रेम कुठे मिळू शकेल? ज्याच्याकडे सार्वकालिक जीवनाची वचने आहे तोच तुम्हाला ते देऊ शकेल. तोच तुमची प्रत्येक परिस्थिती हाताळू शकतो. ज्यांनी त्याला ओळखले आहे तेच त्याच्या प्रेमाबद्दल व त्याने जीवनात केलेल्या नेतृत्वाबद्दल सांगू शकतात. अर्थात आमच्याकडे दैवी सल्लागार आहे, ज्याच्याकडे आमच्या भविष्याविषयीच्या गोष्टी आहेत, कारण सर्व परिस्थिती त्याच्या पूर्ण नियंत्रणात आहे. कारण तो सार्वभौम देव आहे. तोच मानव बनला. तोच आम्हास योग्य दिशा दाखवू शकतो. म्हणून आमच्या प्रत्येक समस्या आम्ही त्याला सांगितल्या पाहिजेत. आम्ही त्याच्यावर भरोसा केला पाहिजे. तोच एकमेव आहे ज्याचे तुम्हाला व मला ऐकण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी अजून त्याला कधीही अजमावलेले नाही त्यांना तो आमंत्रित करतोय. मत्ते 11:28-29 वचनात, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या. हा अद्भुत मंत्री आम्हाला बोलावत आहे. जे कष्टी आहेत, भाराक्रांत आहेत, चिंताग्रस्त आहेत, दुःखी आहेत, नैराश्येत अडकलेले आहेत, त्यांच्या जीवनाच्या सर्व गोष्टीवर त्याचं संपूर्ण नियंत्रण आहे. तो स्पेशलिस्टचाही स्पेशलिस्ट आहे. सर्व काही जाणतोय. म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रियजन हो, प्रभू येशू जो अद्भुत मंत्री आहे, मसलत देणारा सल्लागार, तो आम्हाला बोलावितो की आम्ही त्याच्याकडे यावेत, कारण तो आमचे नेतृत्व करू इच्छितो. आम्ही सल्लागारावर पहिला भरोसा केला पाहिजे की हा सल्लागार मला योग्य मार्गदर्शन करील. प्रियजनो हो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे विश्वासाने आलो पाहिजे, कारण तो आम्हाला तारू इच्छितो. तो उत्तम मेंढपाळ आहे. तो मुख्य मेंढपाळ आहे. तो मेंढपाळांचा मेंढपाळ आहे. म्हणून 99 मेंढरे त्याने सुरक्षित स्थळी सोडून तो एकाचा शोध करतोय. ते तुम्ही एक असू शकता, कारण ते एक हरवलेले याची काळजी त्याला आहे. म्हणून आज तो तुम्हाला आणि आम्हाला बोलावत आहे. तो आमचे सर्व काही ऐकतो. फिलिप्पिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि याचं 6 वचन म्हणते, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. देवाकडे आम्ही आमचे प्रश्न आणले पाहिजेत. देवाला सल्ला विचारल्याशिवाय आम्ही निर्णय घेता कामा नये. कायमच आम्ही त्याला कन्सल्ट केले पाहिजे. आमच्या सर्व चिंतेत आम्ही त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. आम्ही त्याच्याकडे आलो पाहिजे, कारण त्याला आमच्यात रस आहे. कारण तो आमच्यावर प्रेम करीतो व त्याचे प्रेम एवढे अगाध आणि सखोल आहे, कारण तो अद्भुत आहे. जीवनाच्या सर्व परिस्थितीत तोच आमचा मार्ग सरळ करू शकतो. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतकरणे व विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. अर्थात हे आमच्या काउन्सिलरचं कार्य आहे.
हा मला योग्य आणि एकदम अचूक असा सल्ला देतो. नीतिसूत्रे याचा 3 अध्याय आणि याचं वचन 6 आणि 7 मी वाचत आहे. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. सल्लागार हा मार्गदर्शन करणारा असतो, कारण त्याच्याकडे ज्ञान असते. तो भविष्याविषयी जाणत असतो. म्हणून वचन 7 म्हणते, तू आपल्या दृष्टीने स्वतःच शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. याचा अर्थ काय? याचा अर्थ आम्ही कोणावर तरी अवलंबून राहावे. आणि तो कोण? तो देव, जो आमचा सल्लागार आहे, अद्भुत सल्लागार. आणि त्यावर आम्ही अवलंबून राहिल्याने आम्ही कधीही स्वतःला शहाणे समजू शकत नाही. तो परमेश्वर यशायाचं पुस्तक 48 अध्यायातल्या 17-18 वचनात म्हणतो, परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो. बघा, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. हा अद्भुत मंत्री आहे. ध्यानात घ्या, तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते. मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती. प्रियजन हो, या वचनांद्वारे देव आज आमच्याशी बोलत आहे. पृथ्वीवरील सल्लागार हा नियोजित वेळ म्हणजे अपॉइंटमेंट देण्याचा प्रयत्न करीतात, परंतु आमचा अद्भुत मंत्री मसलत देणारा हा कायम आमच्यासाठी उपलब्ध आहे. तो आम्हाला सोडून जात नाही. तो कधी आमची टाळाटाळ करत नाही. तो आम्हाला घालवून देत नाही. त्याने म्हटले, मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. तो योग्य मार्ग दाखवितो, कारण तो अद्भुत मसलत देणारा आहे. आम्ही दुःखात, कष्टात, समस्येत असतो, तो आमच्यासाठी थांबून राहत नाही. जेव्हा पेत्र पाण्यावर चालला व तो बुडू लागला, तेव्हा त्याने म्हटले, प्रभू मला वाचवा. येशूने त्वरित हात पुढे करून त्याला बुडण्यापूर्वीच त्याला पकडले. तुम्ही त्याला हाक मारता काय? प्रियजन हो, आम्ही योग्य रीतीने त्याला हाक मारली पाहिजे. इब्री लोकास पत्राचा 4 अध्याय वचन 16 म्हणते, तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनात जवळ जाऊ. विश्वासाने आम्ही त्या सल्लागाराकडे जायला हवे, तर आम्हाला योग्य वेळी तो सहाय्य करील. आम्ही वेळ काढून त्याच्या चरणी बसायला हवे, त्याच्याशी बोलायला हवे, आमचे हृदय त्याच्या पुढे ओतायला हवे. येशूशी जर आम्ही बोलू तर तो सर्व काही आमचे जीवन नीट करील. पृथ्वीवरील सल्लागार तुम्हाला जे काही सल्ला करील त्याच्या कार्याबद्दल तो तुम्हाला फी आकारतो, परंतु हा आमचा दैवी स्वर्गीय सल्लागार स्वतःच्या रक्ताची किंमत त्याने आम्हाला तारण्यासाठी दिलेली आहे. शास्त्रेचं पुस्तक याचा 13 अध्याय याचं 18 आणि 19 वचन म्हणते, परमेश्वराच्या दूताने त्याला उत्तर दिली, माझे नाव अगम्य आहे. अगम्य म्हणजे अद्भुत, वंडरफुल. तेव्हा तू ते का विचारतोस? माझे नाव का विचारतोस? माझे नाव अद्भुत आहे. अर्थात अद्भुत, अगम्य हे नाव देवाचे स्वतःचे नाव आहे. म्हणून यशाया 9:6 मध्ये जी भविष्यवाणी करण्यात आली की त्याला अद्भुत मंत्री म्हणतील, ते अद्भुत नाव येशू ख्रिस्ताचे नाव आहे. येशू ख्रिस्त हा अद्भुत असेल असे यशायाने सांगितले. तो जे काही बोलेल तो देवाचा सल्ला असेल. तो केवळ सल्ले देत नाही, तर तो आमच्या समस्येसाठी त्याचे सामर्थ्यही आमच्या जीवनात ओततो. अर्थात अद्भुत हा शब्द येशूला का म्हटला गेला असावा? आम्ही पाहतो की या पृथ्वीवर तो जन्माला आला तेव्हा त्याची गर्भधारणा ही सर्व मनुष्यांप्रमाणे झाली नाही. तो लैंगिक रीतीने मनुष्यांसारखा जन्मलेला नाही. तो कुमारी मरियेपासून आला. हा त्याचा जन्म अद्भुत होता. तो पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य होता. हे मनुष्याच्या स्पष्टीकरणा पलीकडे होते. त्याच्याकडे दैवी आरोग्य देण्याची शक्ती होती. असे कोणीच कधी कार्य केले नाही. असे कार्य त्याने केले. लंगड्यांना पाय दिले, पांगळ्यांना बळ दिले, आंधळ्यांना डोळे दिले, भूतग्रस्तांना भूत आणि दुरात्म्यांच्या शक्तींपासून जे पछाडले होते त्यांना त्याने मुक्त केले, कुष्ठरोग्यांना बरे केले, मेलेल्यांना त्याने उठविले, लोकांना पापांची क्षमा दिली, त्यांच्या आत्म्याचा उद्धार केला. अशी कार्य या पृथ्वीवर कोणीही कधीही केली नाहीत. बायबल म्हणते येशूने केलेले कार्याचे पुस्तक जर लिहिले असते तर या जगात पुस्तकं मावली नसती. प्रभू येशूचे शिकविणे फार अद्भुत होते. लोक म्हणत की अरे काय हे शिक्षण आहे, ही याला विद्या कुठून आली? हे सर्व दैवी होतं, कारण तो अद्भुत मंत्री आहे. प्रभू येशूचे संपूर्ण जीवन चमत्कारिक होते.
त्याचा मृत्यू झाला, पण मृत्यू त्याला कबरेत ठेवू शकला नाही, कारण त्याला कुजण्याचा अनुभव येऊ नये. असं मानवजातीत कोणाशी घडलेलं नाही प्रियजन हो. मृत्यूवर विजय मिळवून तो पुनरुत्थित झाला. हे सर्व अद्भुत होते, कारण तो अद्भुत आहे. आणि त्यानंतर त्याचे स्वर्गारोहण झालेले लोकांनी पाहिले. हे सर्व अद्भुत होते, कारण तो अद्भुत आहे. त्याने शिकविलेल्या गोष्टीही अद्भुत आहेत. कोणीही अशा गोष्टी कधीही शिकविलेल्या नाहीत. खरे ज्ञान या अद्भुत सल्लागाराकडे आहे असे आम्हाला आढळते. त्याने म्हटले, जो माझ्या मागे येतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते. असे वचन कोणी कधीही म्हटलेले नाही. मुख्य याजक आणि परुषी यांनी काही कामदार येशूला पकडून आणण्यासाठी पाठविले होते, परंतु ते काय म्हणाले? योहान सुवर्तमान 7 अध्याय 46 वचन म्हणते, कामदारांनी उत्तर दिले, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. हालेलुया! किती महान अद्भुत मंत्री आहे पहा. त्याच्यासारखा कोणीही मनुष्य कधी बोलला नाही. योहान सुवर्तमान याचा 2 अध्याय आणि याचं 25 वचन, शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्याला जरुरी नव्हती. मनुष्याविषयी कोणी साक्ष द्यावी याची येशूला गरज नव्हती. का बरे? कारण मनुष्यांत काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते. म्हणजे येशू ख्रिस्त अंतर्ज्ञानाने मनुष्याला पूर्णतः ओळखत होता. मनुष्यामध्ये काय आहे हे त्याला सगळं दिसत होतं. पुस्तकाप्रमाणे मनुष्यांना तो वाचू शकत होता. त्याला मनुष्याविषयी सगळं माहित आहे. योहान शुभवर्तमानातील 92% भाग हा आम्हाला मत्तय, मार्क आणि लूक या शुभवर्तमानामध्ये आढळत नाही. त्याचे कारण हे आहे की योहान शुभवर्तमानामध्ये येशूला तो देव आहे म्हणून पाहण्यात येत आहे. अर्थात येशू लोकांबरोबर कसे बोलला, काय बोलला, त्या संवादामध्ये आम्हाला सत्य आढळते. तो कसे त्या व्यक्तींबरोबर व्यवहार करीत होता. येथे आम्ही शमरोनी स्त्री बरोबर येशूचा संवाद पाहत आहोत. योहान शुभवर्तमान याच्या 4थ्या अध्यायात येथे आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त जो देव मानव बनलेला आहे, एक थकलेला, तहानलेला त्या विहिरीजवळ बसलेला होता. व येथे आम्ही पाहत आहोत की त्या विहिरीजवळ एक दैवी वेळ ठरलेली होती, म्हणजे डिवाइन अपॉइंटमेंट. प्रभू येशू ख्रिस्त एक जीव जिंकण्यासाठी येथे आला होता, ह्यासाठी की कोणत्याही लोकांची तिची गाठ भेट होणार नाही. अर्थात ती खूप प्रसिद्ध होती, ती गरीब स्त्री होती. यहुदी लोकच नाही तर तिचे शमरोनी लोकही तिला तुच्छ लेखित होते. योहान शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायातल्या 8व्या वचनात आम्ही पाहत आहोत की सर्व शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गेले होते. का बरे? कारण येशूला, त्या स्त्रीला कलंकित असे इतरांपुढे दाखवायचे नव्हते. तिच्यावर कोणीही दोषारोप करावा ही येशूची इच्छा नव्हती. कदाचित ते तिचे बोलणे ऐकून तिला दोषी ठरवितील, म्हणूनच येशूने त्यांना अन्न आणण्यासाठी सगळ्यांनाच एकत्र पाठविले. पहा, येशू कसा अद्भुत मंत्री आहे. तो आमची कोणतीही प्रायव्हेट गोष्ट इतरांपुढे आम्हाला लाज वाटावी अशा प्रकारे आणत नाही. येशूला या शमरोनी स्त्रीची किती काळजी आहे हे आम्ही येथे पाहत आहोत, आणि त्याला तुमची आणि आमचीही काळजी आहे. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्त येथे तुम्हाला आणि आम्हाला शिकवित आहे की आम्ही आमच्या भावा बहिणींना दोष दाखविण्यात जातो तेव्हा आम्ही कसे असावे हे येशू आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवित आहे. अर्थात ती त्या ठिकाणी विचार करा, पाण्याचे 2 घडे डोक्यावर घेऊन आली असेल नेहमीप्रमाणेच. तेथे कोणीच नसणार आणि अचानक ती पाहत आहे की तेथे कोणी एक पुरुष बसलेला आहे. तिला वाटले असेल, अरे हा इथे कुठे आलाय. तिला आढळते की हा पुरुष तो यहुदी असून बोलत आहे. येशूला हे माहित होतं आणि येशू तिला आपल्या जीवनातील गोष्टी दाखविण्यासाठी त्या ठिकाणी अगोदरच येऊन बसला होता. तो त्या स्त्रीला ओळखीत आहे व तिच्याशी कृपेने व दयेने व्यवहार करीत आहे. तो फार धीर धरून तिच्याशी बोलत आहे. अर्थात येशूला तिची पूर्ण काळजी आहे. अर्थात प्रभू येशू येथे हे नाही दाखवित की तो देव आहे, तो फार महान आहे, तो अशी प्रार्थना करतो, तो चमत्कार करतो. बघा, येशूला जवळून पहा, काय आम्हाला त्याच्यात आढळत आहे. तो पाप्यांबरोबर कसा व्यवहार करतोय, जिच्याविषयी त्याला सर्व काही ठाऊक आहे. येशू कोणालाही उघड करीत नव्हता की त्यांना लाज वाटावी, कमीपणा वाटावा. म्हणूनच लोक पश्चाताप करीत असत देवाच्या चांगुलपणामुळे.
त्याची कोमलता व सौम्यता त्या पाप्यांना त्याच्याकडे ओढत होती. आजही तोच देव, अद्भुत मंत्री, त्याच कोमल आणि सौम्यतेने आम्हाला त्याच्या जवळ ओढत आहे, त्याच्या वचनाद्वारे. येशूने पाण्यासाठी मागणी केली आणि त्यावेळेला ती स्त्री म्हणाली, मी शमरोनी स्त्री असता तुम्ही यहुदी कसे माझ्याजवळ पाणी मागता? येशूने लगेच तिला आत्मिक उत्तराने बोलण्यास सुरुवात केली. ती बाई विहिरीकडे आली होती, परंतु येशूकडे अजून एक विहीर होती जी तो तिला देऊ इच्छित होता. येशू तिला खूप खोल सत्याचे आध्यात्मिक ज्ञान देत होता. तिच्या उत्तरानंतर तो धीर धरून होता. ती येशूला याकोबाच्या विहिरीबद्दल सांगते. ती विहीर आम्हाला दिली, आमची गुरेढोरे आम्ही त्यांतून पाणी पित आहोत. तू कोण? त्यांच्यापेक्षा मोठा आहेस काय? हे प्रश्न असे दर्शवितात जे आम्हाविषयी सांगतात की देवाजवळ येताना आम्ही जे आध्यात्मिक नाही तेच बोलत असतो. येशूचे बोलणे ती समजत नाहीये. तिने तारणाचा संदेश पाण्याविषयीचा ऐकला. अर्थात येशू तिची गरज जाणून तिच्याशी बोलत होता, कारण तिला त्या पाण्याची फार गरज होती. अर्थात ही शमरोनी स्त्री येशूला प्रश्न करते की तू याकोब आमचा बाप याच्यापेक्षा मोठा आहेस काय? 10व्या वचनात येशूने तिला काय उत्तर दिले? येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला पायवास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे? हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. अरे बापरे, त्यावेळेला ती स्त्री विचार करायला, आहे तरी कोण हा? प्रभू येशू या ठिकाणी बोलताना तो घाई करीत नाहीये, कारण त्याला माहित आहे ही एक प्रक्रिया आहे. योहान 4:16 मध्ये आम्ही पाहत आहोत, येशू येथे त्या स्त्रीच्या जीवामध्ये तहान निर्माण करीत आहे त्या पाण्यासाठी जे जीवनाचे पाणी आहे. म्हणून त्याने तिचे पाप तिच्या पुढे आणले की तिच्यामध्ये तहान निर्माण व्हावी. 13वं वचन, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, तुला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे सांगितलेस. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज आपण संदेष्टी आहात हे आता मला समजले. प्रियजन हो, कैक वेळेला आम्ही प्रचारक सत्याविषयी प्रचार करीत असताना पाप, पश्चाताप यावर अशा प्रकारे आम्ही बोलतो जेणेकरून व्यक्ती जेव्हा ऐकतात तेव्हा ते येशूच्या जवळ येण्याऐवजी येशूपासून पळत सुटतात. प्रभू येशू या पापी स्त्रीला कसे हाताळीत आहे हे आम्हाला शिकून घेणे गरजेचे आहे. हा अद्भुत मंत्री आहे. येशू तिला तिचे पापे दाखवीत बसलेला नाही की ती पळावी, परंतु येशू तिला कशा रीतीने तिचे पाप दाखवीत आहे की ती येशूकडे यावी. ही गोष्ट आम्हाला समजून घेणे गरजेची आहे. तिने प्रामाणिकपणे उत्तर दिले आणि म्हटले की मला नवरा नाही. आणि येशू म्हणाला, हे तू ठीक बोललीस, कारण 5 वेळा विवाह होऊन तिला त्याविषयी पश्चातापही नाही. या गोष्टीची लाज वाटून लपविण्यासाठी ती दुपारच्या वेळेला त्या विहिरीजवळ येत राहिली होती. अर्थात येशूला सर्व काही ठाऊक होते. तिचा संपूर्ण भूतकाळ माहित होता आणि येशू तुमच्या आमच्या विषयी प्रत्येकाविषयी सर्व काही जाणतो. येशूने योहान 4:29 मध्ये सौम्यतेने तिला तिचे पाप दाखविले आणि तिने ही साक्ष दिली, जे सर्व मी केले ते ज्याने मला सांगितले त्याला येऊन पहा की तोच मसीहा आहे काय. अर्थात एक अद्भुत मंत्री एका पापी स्त्रीला वाचविण्यासाठी आणि अनंत जीवन जे देवाचं जीवन तिला देण्यासाठी हा या ठिकाणी कशा प्रकारचा संवाद साधत आहे. येशू येथे हे दर्शवित आहे की मी तुला सांगण्यापेक्षा की तू चुकीची आहेस. तुला हे माहित आहे की तू काय केले आहेस. ही आतून जी खात्री होते ती व दोषारोप करून जी जाणीव होते ती, या दोघांमध्ये फरक आहे. दोषारोप आशा दाखवित नसतो, तर दोषारोपात फक्त न्याय केला जातो. परंतु आम्हाला आमच्या पापांची जाणीव ही एक आशा निर्माण करते, कारण ती जाणीव कळविते की मी अपराधी आहे आणि हे फार लाजिरवाणी आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी अशा प्रकारे संवाद साधत नाही
की सगळं समाप्त झालेलं आहे. उलट तो तिला हे दाखवित आहे की मी तुला पुन्हा उभारीन. 25वे वचन मी वाचत आहे. ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. बघा, ती अद्भुत मंत्र्याची वाट पाहत होती. अद्भुत मंत्री तर तिच्या समोर होता. येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. तोच आहे म्हणजे मसीहा, अशी येशूने ओळख दिली. इतक्यात त्याचे शिष्य आले. तो एका स्त्री बरोबर बोलत आहे यांचे त्याला आश्चर्य वाटले. तरी आपण काय विचारित आहात किंवा आपण तिच्या बरोबर का बोलत आहात असे कोणी म्हटले नाही. प्रथम ती येशूला एक पुरुष म्हणून पाहते, विहिरीवर बसलेला. नंतर ओळखते की हा यहुदी आहे. नंतर ती त्याला महाराज म्हणून, एक भविष्यवादी म्हणून ओळखते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःला प्रकट करीतो की ज्या मसीहाची तू वाट पाहत आहे तोच मी तो आहे जो तुझ्याशी बोलत आहे. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरांतून निघून त्याच्याकडे येऊ लागले. ती मसीहाची वाट पाहत होती. शमरोनी स्त्रीने ते अद्भुत कार्य केलेलं आहे. त्या मसीहाने स्वतः आपली ओळख मला दिली आहे आणि तोच ख्रिस्त आहे की नाही संपूर्ण शमरोनातील गावाला सांगायला निघाली. ख्रिस्ताची घोषणा दिलेली आहे. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्त जो अद्भुत मंत्री, देवाचा मसलत देणारा सल्लागार, तो सार्वभौम आहे. तो आमच्या हृदयात पाप एकदम सहज पाहतो. त्याला आमच्या इच्छा माहित आहेत तरी तो आमच्यावर प्रेम करीतो. आमच्या वाईट इच्छांनी तो आश्चर्यचकित होत नाही, तर तो आमच्याकडून समेटाची अपेक्षा करीतो. शमरोनी स्त्री स्वतःच्या पापामुळे स्वतःला लायक समजत नाही. येथे प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे, कारण देव नम्रासच कृपा देतो. गर्विष्ठांना देव विरोध करीतो. प्रियजन हो, शमरोनी स्त्रीच्या जीवनामध्ये येथे आनंद आलेला आहे, कारण ती मुक्त झाली, ती मोकळी झाली, ती आजाद झाली. पाप कितीही खोल असो, देवापासून पळण्याची गरज नाही. ती घागर टाकून नगरात गेली, ती पळून गेली नाही. येशू जो उत्तम सल्लागार, अद्भुत सल्लागार आहे, तो मनुष्याचं जीवन बदलतो. त्याला माहित आहे कोणाच्या जीवनात काय समस्या आहे आणि त्यावर उपाय काय आहे. तो योग्य आणि उचित उपाय देतो की मनुष्याचं जीवन बदलून जाईल. अर्थात देव हृदय पाहतो. कशा पद्धतीने त्याने तिला हाताळले. आज देवही तुम्हाला तसेच हाताळतो. येशू कायम तेथे आहे, आम्ही त्याच्या जवळ यावे. ती शमरोनी स्त्री गावात साक्ष देऊन येशू जवळ सर्वांना घेऊन आली. आम्हालाही त्याच येशूच्या उपस्थितीत यायचे आहे. प्रथम येशू ख्रिस्ताबरोबर आम्हाला नाते जोडायचे आहे. येशू हा एकमेव व्यक्ती आहे जो जिवंत पाण्याने आमचे रिकामीपण भरू शकतो. हे जिवंत पाणी म्हणजे पवित्र आत्मा, ज्यामध्ये उदंड अनंत जीवन आहे. ती शमरोनी स्त्री ही समाजांतून टाकण्यात आली होती. अशा व्यक्तींची कोण काळजी करील? ज्यांना समाज टाकून देते, स्वतःचे कुटुंब देखील त्यांना टाकून देतात. ते कोणाला आवडत नाहीत. आणि शमरोनी स्त्री देखील स्वतःला काही लायक समजत नव्हती. यालाच कृपा म्हणतात. येशू अशा व्यक्तींची सेवा करतोय व प्रेम प्रकट करतोय जे आपल्या स्वतःला काहीच समजत नाहीत. त्या शमरोनी स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा मसीहा बनविला. तिच्या साक्षीद्वारे अनेक लोक शमरोनातून येशूकडे आले व येशूला 2 दिवस शमरोन मध्ये राहावे लागले. विहिरी जवळील ही शमरोनी बाई, हिच्या उदाहरणावरनं आम्हाला काय कळत आहे? येशूकडे फार महान आशा आहे. आमच्या कल्पने पलीकडे देव कोणालाही बदलू शकतो, कारण देव हृदय पालटणारा देव आहे. देवाच्या दृष्टिकोनातून कोणीच कामांतून गेलेला नसतो. देव सर्व काही बदलण्यास समर्थ आहे. त्याचा आमच्यातील प्रत्येकाविषयी उद्देश आहे आणि तो अद्भुत मंत्री कधीही आम्हाला एकटे टाकत नाही. मग तुमची परिस्थिती कितीही वाईट असो, तो सदैव दयेने वागतो. विहिरी जवळील ही शमरोनी स्त्री ही देवाच्या प्रेमाचे उदाहरण, सत्याचे उदाहरण, मुक्तीचे उदाहरण आणि देवाकडून स्वीकार केल्याचे अद्भुत चित्र आम्हाला यात आढळते. या गोष्टींतून आम्ही काय पाहतो? देव स्वतः आम्हाला एवढे मूल्य देतो की तो स्वतः आम्हाला शोधायला येतो. त्याच्याशी जवळीकता साधावी म्हणून तो आमचे स्वागत करीतो व आमच्याकडून खरी भक्ती अपेक्षित. अहो प्रियजन हो, म्हणूनच या जगाला आज अशा अद्भुत मसलत देणाऱ्याची गरज आहे, जो आम्हाला पुनर्स्थापित करील, आमच्या पतित अवस्थेतून आम्हाला उभारील, आम्हाला पाप क्षमा देईल, आमच्या अपराधीपणाच्या त्या त्रासांतून, पिढेंतून आम्हाला मुक्त करील. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा सल्लागार,
मसलत देणारा स्वर्गीय राजा आहे. काय तुम्हाला जीवनात योग्य मार्ग दिशा हवी आहे? तुमच्या समस्येत प्रभूने तुम्हाला मदत करावी व त्याने समस्या हाताळाव्या अशी तुमची इच्छा आहे काय? त्या अद्भुत मंत्री येशूकडे आता या. तो तुमची वाट पाहत आहे. आपले हृदय त्याच्या पुढे होता. तो तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे. तोच तुमचे जीवन बदलून टाकील. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.